बुद्ध पिता ब्राह्मणवत्थु अहिंसकाये मुन्यो निच्च कायन समोता ते यंती अच्युत ठान यत्थ गंतवान सोचरे। अर्थ, जे साधक अहिंसा धर्माचे आचरण करणारे आहेत आणि शरीराने सदैव संयमित जीवन जगणारे आहे, ते अच्युत कधीही पतन न होणारे स्थितीलाच प्राप्त करतात, जेथे पोहोचून ते शोकरहित होतात. भगवान बुद्धांनी ही धम्मदेशना साकेत मधील अंजन वनात भिक्खूंना दिली होती. भगवान जेव्हा साकेत नगरात पिंडपाता करिता गेले असता, त्या नगरातील एक वृद्ध ब्राह्मण भगवंताला बघून त्यांच्या चरणावरती पडून म्हणाला, पुत्र, वृद्धावस्थेत असलेल्या मातापित्याची मुलांनी सेवा करायला पाहिजे. एवढे दिवस झाले आमची काळजी घेतली नाही. आज मी तुला इथे बघितले. तिकडे आई सुद्धा तुला बघण्यासाठी लाईत आहे. चल घरी जाऊ, असे म्हणून तथागतांना सोबत आपल्या घरी घेऊन गेला. तथागत तिथे जाऊन भिक्खू संघासोबत टाकलेल्या आसनावरती बसले. त्या क्षणी ब्राह्मणी तिथे आली व तथागतांच्या चरणावरती पडून म्हणाली, मुला, एवढे दिवस कुठे होतास? अरे, वृद्धापकाळी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे की नाही? सोबतच त्या ब्राह्मणाने आपल्या मुलामुलांना सुद्धा तिथे बोलावून म्हटले, यांना वंदन करा, हा तुमचा भाऊ आहे. त्यांनी सुद्धा वंदन केले. त्यांनी आनंदित होऊन बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला श्रद्धापूर्वक भोजन दान देऊन विनंती केली, भंते, आपण दररोज इथेच भोजन करावे. तथागत म्हणाले, बुद्ध एकाच ठिकाणी नेहमी भोजन करीत नाही, तर जे आपल्याला निमंत्रित करतील त्यांना आमच्याकडे पाठवावे. तथागतांनी तेव्हापासून जे कोणी त्यांना निमंत्रित करण्याकरिता येत असत त्यांना म्हणत, त्या ब्राह्मणाला सुद्धा सांगून जावे. ते जेव्हा ब्राह्मणाजवळ जाऊन सांगत, उद्याला आम्ही तथागतांना भोजनाकरिता आपल्या इथे निमंत्रित केले आहे, तेव्हा तो ब्राह्मण दुसऱ्या दिवशी आपल्या घरून भातडाळ बनवून तथागतांच्या निमंत्रित स्थळी घेऊन जात असे. ज्या दिवशी कोणाचेही निमंत्रण राहत नव्हते, त्या दिवशी तथागत ब्राह्मणाच्या घरी भोजन करीत. अशा प्रकारे ते दोघेही ब्राह्मण ब्राह्मणी तथागतांना दररोज आपल्या इथून काही ना काही दान देऊन धम्मोपदेश ऐकून अनागामी फळाला प्राप्त झाले. एके दिवशी भिक्खूंच्या धम्मसभेत गोष्ट सुरू होती. आयुष्यमानांनो, सर्वांना माहीत आहे की आपल्या तथागतांचे आईवडील शुद्धोदन आणि मायादेवी आहे. हा ब्राह्मण हे जाणून सुद्धा तथागतांना आपले पुत्र मानतो आणि तथागत सुद्धा त्यांच्या त्या म्हणण्याला स्वीकार करतात. त्याचे कारण काय आहे? तथागतांनी त्या भिक्खूंची गोष्ट ऐकून म्हणाले, होय भिक्खूंनो, दोघेही आपल्या मुलालाच मुलगा म्हणत आहेत. असे म्हणून तथागतांनी भूतकाळातील गोष्ट कथा सांगितली. भूतकाळात भिक्खूंनो, हा ब्राह्मण 500 जन्मापर्यंत माझे वडील होते आणि 500 जन्मापर्यंत काका वडिलांचा लहान भाऊ होते व 500 जन्मापर्यंत माझा मोठे वडील होते. अशाच प्रकारे 500 जन्मापर्यंत ही ब्रह्मणी माझी आई होती आणि 500 जन्मापर्यंत माझी काकू व 500 जन्मापर्यंत मोठी आई होती. माझे 1500 वर्षापर्यंत ह्या ब्राह्मणाच्या व ब्राह्मणीच्या द्वारे पालनपोषण झालेले आहे. अशा प्रकारे 3000 जन्मापर्यंत यांनी पुत्रभावाने माझ पालन पोषण केलेले आहे. त्यासोबतच तथागताने गाथा म्हटली, यस्मिन भन्ते निविसती चित्तपी पसिपती.
अदिठ्ठ पुब्बके पोसे काम तस्मीम ती विरसे पुब्बे व सन्निवासेन पच्चोपन्नहितेन वा एवत जायते पेम उपल व येसोदके ती ज्या व्यक्तीला बघून त्याच्यावरती मन मोहित होते, ज्याला बघून चित्त प्रसन्न होतो, मृदू होते, साधारणपणे ज्याला ह्या जन्मात कधीच बघितले नाही, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा अभूतपूर्व स्नेह झाल्यामुळे पूर्णपणे विश्वास होतो. अगोदर कधी सोबत राहिल्यामुळे आणि ह्या जन्मात हितकारी असल्यामुळे सुद्धा परस्पर प्रेम होऊन जातो, जसा कमळाला जलाबद्दल प्रेम होतो. अशा प्रकारे तथागत 3 महिन्यापर्यंत दररोज त्या कुळाच्या सहाय्याने साधनारत राहिले. ते दोघेही शेवटी अर्हत्व प्राप्त करून परिनिर्वाणास प्राप्त झाले. शरीर त्यागानंतरही त्या दोघांच्या नागरिकांनी खूप आदर सत्कार केला. एकाच ठिकाणी कुटागारात दोघांचेही प्रेत ठेवून स्मशान भूमीत आणले गेले. तथागत सुद्धा 500 भिक्खूंसोबत त्या प्रेत्यात्रेत सहभागी झाले आणि स्मशानात एका चबुत्यावरती बसले. प्रेत यात्रेतील सहभागी पुरुष तथागतांना प्रणाम करून त्यांना लौकिक पुरुषाप्रमाणे समजून म्हणते, आपले आई वडील कालातीत झाले आहे, या गोष्टीचा विचार करू नका. तथागताने त्यांना असे म्हणू नका. अशा प्रकारे त्यांचा निषेध न करता त्या लोकांचे विचार जाणून त्या प्रसंगी धम्मोपदेश करताना म्हणाले, अप्पवद जीवित इद ओरवस्तापि मीयती योचेपी अतिच्च जीवती अथ सो जरसापि मीयाती. ती मनुष्याचे हे जीवन अत्यंत अल्प आहे. कोणी खूपच जगला तर तो 100 वर्षे जगेल, नंतर त्याला मरणेच आहे. जो याहीपेक्षा अधिक जगला तर त्याला त्याचे वृद्धत्व निरर्थक करून टाकते. काही भिक्खू त्या ब्राह्मणी च्या परिनिर्वाण न जाणता तथागतांना प्रश्न विचारतात. म्हणते, ह्या दोघांचा पुढचा जन्म कुठे होणार? त्यावर तथागत म्हणाले, भिक्खूंनो, अशा अशैक्ष्य मुनींचा पुनर्जन्म अभिसंपराय होत नसतो. ते अच्युत अमृतमय निर्वाणालाच प्राप्त होत असतात. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.